पहिल्याच पावसामध्ये मुंबई मेट्रोच्या एक्वालाईनची दयनीय अवस्था झाली। पावसाचं पाणी मुंबई भुयारी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर आलं। वरळी भुयारी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर पाणी आणि चिखल याचं सध्या साम्राज्य आहे। भुयारी मेट्रो पाण्यात, प्लॅटफॉर्मवर चिखल आणि पाणी। पायऱ्या, एस्केलेटर, तिकीट काउंटर पाण्यात। मुंबईमधल्या या भुयारी मेट्रोचं नाव एक्वालाईन का आहे याची प्रचिती आज अख्ख्या महाराष्ट्राला आली। बीकेसी मधून वरळी पर्यंत जाणारी आणि मोठ्या थाटावाटात उद्घाटन केलेली ही भुयारी मेट्रो पहिल्याच पावसात पाण्यात गेली। मेट्रोतून उतरल्यावर पहिलं पाऊल थेट नदीमध्ये टाकतो की काय असा भास प्रवाशांना होत होता। मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून नदी वाहत असल्याचा फील येत होता। पायऱ्या आणि एस्केलेटरवरून वाहणारं पाणी एखाद्या धबधब्यापेक्षा कमी नव्हतं। एरवी तिकीट काउंटर जवळच्या चेक इन मशीन जवळून प्रवाशांची ये-जा असायची। त्या मशीन जवळून आज फक्त पाणी वाहत होतं। पाणी ओसरल्यानंतर संपूर्ण मेट्रो स्थानकावर चिखल झाला होता। दगड, माती, फरशांचे तुकडे अस्ताव्यस्त पडले होते। मेट्रो स्थानकावर इलेक्ट्रिक वायर्स तुटून सर्वत्र विखुरल्या होत्या। मेट्रोचे कर्मचारी पाण्यात वाहून गेलेल्या सामानाची शोधाशोध करत होते। आदित्य ठाकरे वरळी भुयारी मेट्रो स्थानकाची पाहणी करण्यासाठी गेले, पण प्रशासनानं त्यांनाही पाहणी करण्यापासून अडवलं। 2 आठवडे झाले नाहीये, तिथे आता आपल्याला आधी जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे। खालती राडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा। पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील, काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झाले का, काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं। डिप्रेशन जे आहे हे आपल्याला माहित असतं 6 तारखेनंतर पाऊस पडेल, तर थोडा याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत, काही नाही आम्ही सांगत नाही। किंवा मेट्रो जे स्टेशन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं आहे की मेट्रोमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे। आणि ह्याला पूर्णपणे जर कोण जबाबदार असेल तर मुंबई महानगरपालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार आहे। आणि ह्या पूर्ण प्रकरणाची नाले सफाईची आणि रस्त्याच्या संदर्भामधली चौकशी एसीबीच्या माध्यमातून करावी। पहिल्याच पावसात झालेल्या दयनीय अवस्थेवर मुंबई मेट्रो 3 प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं। संरक्षक भिंत कोसळल्यानं भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरलं। जिथून हे पाणी शिरलं तो मार्ग येण्या-जाण्यासाठी वापरण्यात येत नव्हता। या स्थानकाचं कायमस्वरूपी काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। हे काम येत्या 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल। तर मुंबईमधल्या बहुतांश भागामध्ये सकाळपासून पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। मंत्रालय परिसरामध्ये पाणी साचलेलं होतं। ब्रेवॉन स्टेडियम, दादर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे। अनेक सखल भागात पाणी साचले, तर गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत। मुसळधार पावसाचा भुयारी मेट्रोला फटका। आचार्य अत्रे चौक, वरळी स्थानकात पाणीच पाणी। भुयारी मेट्रो प्लॅटफॉर्म पाण्याखाली, वरळी भुयारी मेट्रो स्थानक वाहतुकीसाठी बंद। माटुंगा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। मुसळधार पावसाने रस्ता वाहतुकीला मोठा फटका बसलाय। पावसाच्या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। मंत्रालय परिसरात पावसाचं पाणी साचलं।
पाण्यातून वाट काढत कर्मचारी कार्यालयात। संपूर्ण हे मंत्रालयातले कर्मचारी हे कामावर जाण्यासाठी आपल्या मंत्रालयात जात आहेत आणि जवळपास गुडघाभरपेक्षा जास्त पाणी या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकतो की इथं एक शासनाची जी गाडी लावली त्याचे चाकं सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेले, तर दुसऱ्या बाजूला जे दुचाकी आहेत त्या दुचाकी सुद्धा अर्ध्या पाण्याखाली गेल्या आहेत। केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत पावसाचं पाणी शिरलंय। पावसाच्या पाण्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल झाले आहेत। सांताक्रूजमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। सखल भागात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचलं। घरांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलंय। हिंदमाता परिसरात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला। पावसामुळे रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरू। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय। मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात पावसाचं पाणी साचलंय। रेल्वे स्थानकात पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प। मुसळधार पावसाचा रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम। वांद्र्याच्या कलानगर परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीने मुंबईमध्ये आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। ज्या गाड्या आहेत BMW असू द्या किंवा इतर गाड्या असू द्या त्या सुद्धा या पाण्यामध्ये बंद पडलेल्या आहेत आणि या गाड्यांना आता नेमकं बाहेर कसं काढणार हा सुद्धा आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे, कारण पाण्यातून वाट काढणं अत्यंत जिकिरीचं या सगळ्या मुंबईकरांना झालेलं आहे। मुंबईत जोरदार पावसाची हजेरी। सायनच्या गांधी मार्केट परिसरात पावसाचं पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे ओव्हल मैदान देखील पाण्याखाली गेलंय। मलबार हिल्सच्या केम्स परिसरात पावसाचं पाणी साचलंय। पाणी साचल्यामुळे वाहतूक देखील संथ गतीनं सुरू। मुंबईत समुद्रात मोठी भरती। मुंबईत 4.75 मीटरच्या उंच लाटा। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय। हार्बर रेल्वे मार्गावर पावसाचं पाणी साचलं होतं, तर हार्बर मार्गावरील वाहतूक उशिरानं। नरिमन पॉइंट परिसरात पावसाचं पाणी साचलंय। वरळीच्या भुयारी मेट्रो स्टेशन जवळचा रस्ता देखील खचला। वरळीच्या आचार्य यात्रे चौकामध्ये रस्ता खचला। खचलेल्या रस्त्यामध्ये अडकलेली 4 चाकी गाडी आता बाहेर काढण्यात आली आहे। तर वरळीच्या भुयारी मेट्रो स्टेशन जवळचा रस्ता देखील खचला होता। या खचलेल्या रस्त्यामध्ये एक गाडी अडकलेली होती। अखेर प्रवाशांनीच ही गाडी जी आहे ती बाजूला केलेली आहे। तर वरळीच्या भुयारी मेट्रो स्टेशन जवळचा रस्ता कशा प्रकारे खचला आपण पाहतो। हा पूर्ण खड्डा या ठिकाणी पडलेला आहे। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची दाणादाण उडाली। वरळीच्या भुयारी मेट्रोमध्ये पाणी शिरलं खचलेला आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे पोहोचले होते आणि आचार्य यात्रे चौकाच्या परिसराचा त्यांनी आढावा सुद्धा घेतला। या मेट्रो स्टेशनच्या आसपासच्या सरकारवर सुद्धा टीका केली आणि अगदी त्याच्या काही वेळानंतर या ठिकाणी एक महानगरपालिकेची जी इनोवा गाडी आहे ती या खड्ड्यामध्ये अडकली आणि कशा पद्धतीने मोठा खड्डा या ठिकाणी झालेला आहे ते सुद्धा आपण पाहतोय। आता एक क्रेन या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि क्रेन बोलावून या ठिकाणी आपण पाहतोय की जे बॅरिकेड्स आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। कुठलेही अपघात या ठिकाणी होऊ नये याची देखील दखल घेतली गेलेली आहे। आपण पाहतोय की या संपूर्ण घटनेमुळे काहीशा प्रमाणामध्ये ट्रॅफिक सुद्धा खोळंबलेला आहे आणि आता या रस्त्यावरून नेमका वाहनधारकांनी प्रवास करायचा की नाही हा सुद्धा प्रश्न आताच्या घडीला उपस्थित केला जातोय। कॉन्क्रीटचे रस्ते या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत, मात्र जो भाग मोकळा राहिलेला आहे जिथे सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात आलं होतं त्या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे आणि कशा पद्धतीने मोठमोठे खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी सुद्धा एक खड्डा पडलेला आहे। तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर देखील झाड कोसळलं। खाली पडलेलं हे झाड आता बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर पदपथावरच हे झाड जे आहे ते कोसळलं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय धनजे यांच्याकडनं। अजय, आपण पाहतो सीएसएमटी स्थानकाच्या बाहेर हे झाड कोसळलेलं आहे। गाडीवर वगैरे हे झाड कोसळलं का आणि आता ते बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, काय माहिती?
निखिला, नक्कीच मी सध्या CSMT स्थानकाजवळ आहे आणि मुंबईमध्ये 100पेक्षा जास्त मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे आणि यामध्ये अनेक घटना घडत आहेत. मात्र सध्या CST स्थानकाजवळ ही भारत सरकारची गाडी होती आणि या गाडीवर बदामाचं मोठं झाड जे आहे ते कोसळलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाडीच्या काचेचं नुकसान असेल, गाडीच्या छताचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे वर्दळीचं ठिकाण आहे. येथे मोठ्या प्रमाणात हजारो नागरिक ये जा करतात, इथून प्रवास करतात. अशामध्ये या ठिकाणी अशी घटना घडणं म्हणजे कुठलीही जीवितहानी होऊ शकली असती, मात्र ती झालेली नाही सुदैवानं. आपण सध्या पाहतोय हे झाड जे पडलेलं होतं त्याचं कटिंगचं काम सुरू आहे आणि तुम्ही या दृश्यांमध्ये पाहू शकता किती भयानकपणे हे झाड कोसळलेलं होतं. जी बॅरिकेडिंग होती लोखंडी ती तोडून हे झाड कोसळलं आणि त्यामध्ये ही भारत सरकारची जी गाडी आहे तिच्या काचेचं नुकसान झालं, त्या गाडीचं नुकसान झालं. सुदैवाने या ठिकाणी कोणी नव्हतं, पार्किंगचं ठिकाण आहे CSTच्या बाहेरचं, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मुंबईमध्ये 12 दिवस साधारण अगोदर जो मान्सून दाखल झालेला आहे त्याचं महाकाय रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. निखिला, धन्यवाद अजय. कुणाच्या माहितीबद्दल. तर CSMT स्थानकाच्या बाहेर हे झाड कोसळलं. भारत सरकारच्या गाडीवर हे झाड जे आहे ते कोसळलेलं आहे आणि आता झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. तर मंत्रालय आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले. मुंबईतील पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून अध्यादेश काढण्यात आलेला आहे. अत्यावश्यक सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र सुट्टी नाही. तर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबईमधल्या स्थितीचा आढावा घेतला जातोय. मुंबईतील पूर परिस्थिती, धोकादायक ठिकाणं आणि इमारतींचा शेलारांकडून आढावा घेतला जातोय. शेलार यांच्यासोबत मुंबई महापालिका, म्हाडा, MMRDA, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रमुख हे देखील उपस्थित आहेत. का नाही दिसले? कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये होते? आज फिरतायत ना आदित्यजी, त्यांना याची उत्तर द्यायला लागतील. दुसरा प्रश्न आहे, 2006ला मुंबईच्या पावसाच्या पाण्याचा निचरा कसा झाला पाहिजे आणि तो समुद्राकडे कसा गेला पाहिजे यासाठी ब्रिमस्टोवर्ड चा रिपोर्ट बनला. 2006ला पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या ब्रिमस्टोवर्डला 1200 कोटी रुपये अंदाजित होते. 2019 पर्यंत 4000 कोटीवर गेले. अजून ब्रिमस्टोवर्ड पूर्ण झाला नाही. 25 वर्षात तुम्ही काय केलं आदित्यजी? तर मलबार हिल मधील संरक्षक भिंतीचा भाग देखील कोसळलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी केली जाते. तात्काळ सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे आदेश गिरीश महाजन यांनी दिले आहेत. कारण मलबार हिल या ठिकाणी देखील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळलाय. तर गिरीश महाजन यांच्याकडून याची पाहणी करण्यात आली आहे. कशा प्रकारे हा संरक्षक भिंतीचा भाग कोसळला ते आपण पाहतोय.